आनंद वाटलं परिसरासाठी आणि स्त्री समानता जातपात समभावासाठी मला लय आवडलं तुमचं कार्यक्रम. त्याबद्दल तुम्ही काय म्हणतो हे वारीचं बद्दल? गेल्या 700 वर्षाची परंपरा केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीचा कळवळणारं एक कोमल आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं इंद्रायणीच्या काठी प्रगट झालं. डोंगर एवढे दुःख पचवून धर्मांध लोकांनी ज्याच्या आई वडिलांना पाण्यात बुडवून मरेपर्यंत मारलं आणि ती आईबापांची प्रेतं पाण्यावर तरंगताना ज्याला पाहू लागली असा दुर्दैवी पुत्र म्हणजे स्त्री आहे. पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये असं म्हणतात, हेट दी सीन बट नॉट दी सीनर. मूर्ख लोकांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्या मूर्खतेचा द्वेष करावा. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ब्राह्मणाच्या मुलाने, त्या ब्राह्मणाने त्या काळात त्यांना खूप छळवलं. त्या ब्राह्मणाविषयी सुद्धा एखादा अर्वाच्य शब्द त्यांनी या ग्रंथात किंवा आपल्या मुखातून काढला नाही, घाणेरडा शब्द. उलट ते म्हणतात, असे जे कोणी असतील खट्याळ बुद्धीचे, नाठाळ बुद्धीचे, ते खळ प्रवृत्तीच्या लोकांचा खळ प्रवृत्ती सांगावी, व्यंकटी सांगावी म्हणजे वाक्यप्रमाणे सांगावं. त्यांची अशा कुशाग्र बुद्धी विचारवंत असे खट्याळ लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. ते कुशाग्र बुद्धीचे खट्याळ लोक आपल्या सन्मार्गावर आले तर हा सन्मार्ग खूप मोठा होईल, ही वारी खूप सजली जाईल. म्हणून खेळांची व्यंकटी सांगावी असा एक चांगल्या प्रकारचा संदेश देणारा जगातला ब्राह्मण असूनही ब्राह्मणवादाच्या विरोधात लढाई करणारा, जातीपाती मोडा माणसं जोडा. आय डोंट लाईक गॉड अँड द रिलिजन अँड कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. मी तुमचे देवधर्म धिक्कारतो. ते स्वतः ज्ञानेश्वरीत लिहितात, तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, गुरु कोठेची न जावे तीर्थाची गा, देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, तरी कर्तव्य यज्ञी यजावे अनायासे. म्हणून सृजनशीलपणा, सहनशीलपणा, संयमी बना. जात वर्ण धर्म याच्याही पेक्षा जो मोठा विश्वधर्म निर्माण केला ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराज त्याचे फळ झाले. अशा विश्व मंदिराला घेऊन आज गेल्या 700 वर्षापासून ही वारी चालू आहे. आजही मी वारकरी ही बाबुराव साहेबांसारखी माणसं, तुमच्यासारखी माणसं, आमच्या कारणे सरांसारखी माणसं, ही सगळी वारी आज 20 लाख लोकांचा जनसमुदाय जातपात विसरून आज फक्त एकच धर्म आहे, तो धर्म म्हणजे विश्वधर्म, वर्ल्ड रिलिजन, जागतिक सुखाचा धर्म. आणि म्हणून जागतिक आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय लोक आहोत, म्हणून आम्हास असा धर्म हवा आहे. त्या धर्मामध्ये धर्मांतता नाही, जातीयता नाही, वर्ण नाही, धर्म नाही, केवळ मानवता आहे. जागतिक बंधुता, जागतिक न्याय, जागतिक शांती, जागतिक समता हा वारकरी संप्रदायाचा विचार पुणे बाबासाहेबांनी, डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा नेला, ज्योतिराव फुल्यांनी नेला, तुकोजी महाराजांनी नेला, गाडगे महाराजांनी नेला. आणि आज हे सगळे वारकरी घेऊन जातात. जगामध्ये वारी एवढं काही श्रेष्ठ नाही असं मी स्वतः वाबळे महाराज. हे विठ्ठला मायबाप्पा रामकृष्ण हरी. महाराजजी, तुमचं नाव विचारू शकतो का? माझं नाव ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे. मला वाबळे महाराज म्हणतात. मी गेल्या 40 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सबलीकरण, परत पर्यावरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, मी तरुणांना मिळालेल्या पैशातून, छोट्याशा योगदानातून हे असे दानशूर लोक आहेत, ते मला मदत करतात. त्यामुळे नाव सांगा त्यांचं. मी शाळेत जाणाऱ्या आणि पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो. गोरगरीब अनाथ स्त्रियांना कपडे वगैरे देतो. मी देत नाही, फक्त मी निमित्त आहे. हे सगळी पवार साहेब, ते आमच्या चबुताई सर, हे सगळे मंडळी मला मदत करतात आणि मी मुलांना घेतो आणि देतो. धन्यवाद.
तुमचं लय आनंद वाटला. धन्यवाद. गाव कुठलं म्हटलं महाराज? मी आळंदीला राहतो. आळंदी. माझं जुन्नर तालुक्यात वडगाव सहाणी तालुका जुन्नर यमुना नदीच्या काठावर माझं छोटंसं चांगलं गाव आहे, सुरेख गाव आहे. जात पात धर्म न मानणारं आणि विश्वधर्माला महत्त्व देणारं, श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं वारकरी पंथाचं सुंदर गाव आहे. आणि त्या गावामुळे मला संस्कार मिळाले. खूप खूप आनंद झाला तुमच्याबरोबर. आणि एकच गोष्ट आहे, आता हे जातपात समभावासाठी